तुम्ही कधी बेसिनमध्ये लिंबू टाकून बघितलं आहे का मंडळी? नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत खूप छान अशा किचन टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे, ज्याने की तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या स्मार्ट वर्क करू शकता। तर चला, सगळ्यात पहिली टिप ती म्हणजे दाल बिट्ट्या। कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा। आता दाल बिट्ट्या करत असताना बऱ्याचदा आपण ना वेगवेगळ्या पद्धतीने करतो। सो मी तुम्हाला आज ना एक लेअरवाली पद्धत सांगणार आहे। जेव्हाही तुम्ही दाल बिट्ट्यांसाठी जो काही बिट्ट्यासाठी उंडा मळून घेता, तो मळल्यानंतर तुम्हाला मोठा असा उंडा घ्यायचा आहे आणि त्याची जेवढी जमेल तेवढी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। लक्षात घ्या, त्याला बिलकुल पीठ लावायचं नाही, तेल लावायचं। पोळीवरती जे आहे तुम्हाला तेल लावायचं आणि अशा पद्धतीने ते दुमडून घ्यायची, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे। आणि प्रत्येक लेअरवरती तुम्हाला तेल लावायचं आहे आणि अशा पद्धतीने एक पॉकेट तुम्हाला तयार करायचं आहे। दिसायला खूप सुंदर दिसतं। अशा पद्धतीने जर तुम्ही बिट्ट्या केल्या ना तर खूप क्रंची बनतात। नंतर चारही बाजू त्याच्या मधात आणायच्या आणि अशा पद्धतीने करायचं। एकदम हलक्या हाताने आणायचं आहे, जास्त प्रेस करायचं नाही आणि नंतर अशा पद्धतीने गोल करायचं। बघा, त्याचे फक्त जे टोक आहेत ते आपल्याला लावून घ्यायचे। आता सेम पद्धतीने आपल्याला हे असंच करायचं आहे सगळ्या उंड्यांकरिता। तुम्ही बघू शकता, मी सेम पद्धत फॉलो केली आहे। ही पद्धत करण्यासाठी तुम्हाला फावला वेळ थोडासा लागेल, पण रिझल्ट खूप बेस्ट येतो, म्हणून असं वाटलं की चला तुमच्यासोबत शेअर करते। आता तुम्ही या बिट्ट्यांच्या गोळे बनवल्यानंतर तुम्ही एकतर स्टीम करू शकता किंवा मग पाण्यामध्ये करत असाल, जी पद्धत तुम्ही नेहमी वापरत आहात तीच पद्धत तुम्हाला करायची। तर मी पाण्यामध्ये जे आहे त्याला उकडून घेते। आता तुम्हाला मी लाईव्ह रिझल्ट दाखवते की कशा पद्धतीने त्या लेयर्स निघालेले आहेत। जेवढी पातळ पोळी तुम्ही लाटणार ना तेवढं छान लेयर्स दिसतील। बघू शकता, अगदी व्यवस्थितरित्या एक आणि एक जो काही पदर आहे ना तो निघालेला आहे। आता हे असंच न राहता जेव्हा तुम्ही तळायला घेता तेव्हा सुद्धा सेम पद्धतीने लेयर्स निघतात। अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही बिट्ट्या करता तेव्हा त्या खूप क्रंची लागतात, टेस्ट अप्रतिम लागते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हाही पाहुणे वगैरे येणार असतात, तुम्ही जर असं सर्व केलं तर दिसायला थोडंसं युनिक दिसतं आणि कुठेतरी ना नवीन जे आहे लुक त्याला येतो आणि खायलाही खूप छान लागतात। अगदी टेस्ट तशीच असते, पण नवीन काहीतरी ट्राय केलं ना की त्याला एक वेगळा लुक येतो ना, आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन खरं तर बदलतो। सो तुम्ही बघू शकता, तेलामध्ये तळल्यानंतर सुद्धा त्याच्या लेयर्स अगदी त्याचे पदर सुटलेले आहेत। सो बिट्ट्या करताना ही पद्धत नक्की आजमावून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला आवडली की नाही। त्यानंतर आता आपण चाकू तर कापण्यासाठी वापरतोच, पण ह्या चाकूची जी काही धार असते ना ती दिवसेंदिवस जी आहे ती अगदी जाते। मग अशा वेळेस आपण कांदा टमाटर कापायला घेतलं तर ते व्यवस्थितरित्या कापता येत नाही। मग आपल्या प्लॅटफॉर्मचाच वापर करायचा ना, तर आपल्याला प्लॅटफॉर्मला जे अशा पद्धतीने डिझाईन केलेली असते तिथे तुम्ही अशा पद्धतीने घासून त्याची धार आणू शकता किंवा घरामध्ये जे आहे दगड वगैरे असेल तो घेऊ शकता। आता मी नुकतीच जे आहे वरवंट्याला टाकी लावून आणली आहे, सो तो खरबडच होता, तर म्हटलं चला आपण याचाच वापर करू। तुम्ही कपड्या धुण्याचा दगड असेल त्याचाही वापर करू शकता आणि घरच्या घरी तुमच्या चाकूला धार देऊ शकता। आता चाकूच नाही तर तुम्ही कैचीला वगैरे सुद्धा अशाच पद्धतीने धार देऊ शकता। सो जे तुम्हाला नवीन चाकू आणायची गरज नाही, सो घरच्या घरी ही पद्धत नक्की आजमावून बघा। त्यानंतरची टिप आहे जीन्स आणि टी शर्टच्या फोल्डिंग रिलेटेड। बऱ्याचदा आपल्याकडे भरपूर असे कपडे होतात आणि कुठेतरी मग ते कपडे ठेवण्यासाठी जागा कमी पडते। मग अशा वेळेस आपण जर 2 कपडे एकातच ठेवले किती भारी होईल ना, म्हणजे एकाच ठिकाणी भरपूर कपडे मावतील आणि मेन म्हणजे जागाही आपल्याला कमी लागेल। मग चला, मी इकडे जीन्स घेतलेली आहे। मी याला प्रेस वगैरे केलेली नाही आहे, तुम्ही प्रेस करून घेऊ शकता। मी तुम्हाला फक्त आयडिया देते आहे। त्याचं बटन तुम्हाला लावून घ्यायचं आणि एकावरती एक अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं फोल्ड करायचं आहे। त्याचा जो काही एक पाय आहे पॅन्टचा तो तुम्हाला अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ व्यवस्थित बघा। त्यानंतर दुसरा जो पाय आहे तो असा फोल्ड करून वरची बाजू तुम्हाला त्यावरती घ्यायची आहे जीन्सची। आता याची जी काही साईज आहे ती कमी जास्त होऊ शकते, ठीक आहे। तुम्ही कमी सुद्धा याची फोल्डिंग करू शकता। त्यानंतर जो आपण पाय दुमडला होता तो अशा पद्धतीने पॉकेट टाईप असा आतमध्ये टाकून घ्यायचा आहे। व्हिडिओ व्यवस्थित बघा। असं आपलं एक जीन्सचं पॉकेट तयार झालेलं आहे। आता याचमध्ये तुम्ही टी शर्ट किंवा शर्ट कशा पद्धतीने ठेवू शकता तेही सांगते। आता टी शर्ट सुद्धा मी प्रेस करून घेतलं नाही आहे। तुम्ही टी शर्टची ज्या पद्धतीने फोल्डिंग करता त्या पद्धतीने फोल्डिंग करू शकता, जसं की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते। मी अशा पद्धतीने त्याची फोल्डिंग करून घेतलेली आहे। सो जेवढी कमी करता येईल त्याची साईज तेवढी कमी करायची आहे। आता दोन्हीही कशा पद्धतीने तुम्ही एकात एक ठेवू शकता ते 2 पद्धत मी तुम्हाला सांगते। एक तर तुम्ही ही जी जीन्स आपण फोल्ड केली आहे त्याचा बघा खालचा भाग जो आहे ना तो ओपन तुम्हाला दिसेल। या पद्धतीने खालचा भाग पूर्ण म्हणजेच काय पॉकेट टाईप दिसेल बघा इथे, तर हा ओपन होईल, तर तुम्ही तसं ठेवू शकता। पण यामध्ये काय होतं, बऱ्याचदा टी शर्ट किंवा शर्ट हे निघू शकतं। मग वरची बाजू बघा, इथे अगदी पॉकेट तयार झालं आहे एकदम परफेक्ट। त्या पॉकेटमध्ये ठेवलं की टी शर्ट निघत सुद्धा नाही। ही ट्रिक नक्की आजमावून बघा।
त्यानंतरची टीप आहे, बऱ्याचदा आपलं जे काही किचनचं सिंक असतं तिथे बऱ्याचदा काळपट डाग पडलेले असतात, चिकटपणा भरपूर आलेला असतो. बऱ्याचदा लोक स्टीलच्या बेसिनमध्ये हार्पिक वापरतात आणि त्यामुळे त्यावरती काळपट डाग होतात. मग अशा वेळेस ते काळपट डाग काढण्यासाठी किंवा सिंकचा जो काही चिकटपणा असतो तो निघण्यासाठी मी फक्त 2 वस्तू वापरून तुम्हाला दाखवणार आहे. आता तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं, जो काही सिंकमधला कचरा असेल तो काढून घ्यायचा आहे. एकदम बेस्ट रेमेडी आहे, तुम्ही ही नक्की आजमावून बघू शकता. बाथरूममध्ये असेल ना त्यासाठी सुद्धा, बाथरूममधले सिंक असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हीच ट्रिक वापरू शकता. सगळ्यात पहिले तुम्हाला शॅम्पू घ्यायचा आहे. जो ही शॅम्पू तुम्ही वापरता तो घ्यायचा आहे. त्याचे 3 ते 4 थेंब तुम्हाला अशा पद्धतीने पसरवून टाकायचे. जास्त डाग झाले असेल जास्त वापरा. त्यानंतर लिंबू घ्यायचं आहे, रसाळ लिंबू घ्यायचं आहे आणि ते अशा पद्धतीने अर्ध कापून घ्यायचं आहे. आता आपण बेसिनमध्ये जिथे पूर्ण शॅम्पू टाकला आहे तिथे तुम्हाला या लिंबाचा रस पिळत पिळत पूर्ण लिंबाची आणि शॅम्पूची एक लेअर बेसिनला लावून घ्यायची आहे. आता जर तुमच्या बेसिनला डाग झाले असेल तर हे शॅम्पू कशा पद्धतीने काढतं, तर शॅम्पूमध्ये एकदम माइल्ड कॉस्टिक सोडा असतो, तर तो हे डाग निघण्यास खूप मदत करतो. सो तुम्हाला काय करायचं आहे, लिंब पिळत हे पूर्ण एक लेअर आपल्या बेसिनवरती लावून घ्यायची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही हे करत आहात ते केल्यानंतर 10 ते 15 मिनटं तुम्हाला असंच ठेवायचं आहे. जर जास्त डाग आले असतील तर आणि फक्त चिकटपणा घालवायचा असेल तर फक्त अगदी हे लावा, 1-2 मिनटं ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला जर डाग खूप झाले असेल तर एकदम हार्ड स्क्रब म्हणजेच काय स्टीलचं स्क्रब तुम्हाला हे अशा पद्धतीचं घ्यावं लागेल. जर फक्त चिकटपणा झाला असेल तर अशा पद्धतीने कोणतंही सॉफ्ट स्क्रब घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं आहे. तुम्ही बघणार तुमच्या घरचे जर स्टीलचे काही टॅब वगैरे म्हणजे नळ असेल किंवा मग स्टीलचं बेसिन असतील, हे अशा पद्धतीने तुम्ही साफ करा. बऱ्याचदा जे किचनचं बेसिन असतं त्याच्या अवतीभोवतीने एक पांढरट अशी क्षारयुक्त पाण्याची लेअर साचलेली असते, ती घालवण्यासाठी सुद्धा तुम्हाला सेम शॅम्पू आणि लिंबाचा वापर करायचा आहे. तो सुद्धा पांढरटपणा निघून जाईल. सो खूप बेस्ट रेमेडी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. घासल्यानंतर तुम्हाला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुम्ही रिझल्ट बघू शकाल. माझं तर एवढं काही घाण झालं नव्हतं, पण मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुम्हाला बेस्ट टू बेस्ट रिझल्ट मिळेल. पूर्ण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं बेसिन हप्त्याला किंवा रोज पण तुम्ही असं साफ केलं तर चिकटपणा त्याचा नेहमी जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे काळवटपणा जो काही येतो ना क्षारयुक्त पाण्याने, तो सुद्धा निघून जाईल. त्याचबरोबर बऱ्याचदा किचनमध्ये खूप झुरळं होतात आणि बऱ्याचदा झुरळं किंवा छोटे छोटे जे किडे असतात ना ते ह्या बेसिनच्या पाईप वाटे जे आहे किचनमध्ये येत असतात. मग रोज रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला हे करायचं आहे, पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे लिक्विड डेटॉल. लिक्विड डेटॉल टाकून हे सोल्युशन यामध्ये टाकायचं आहे, वरून पाणी टाकायचं नाही. तुम्ही बघाल किडे किंवा झुरळं यामधनं येणार नाही. ही ट्रिक नक्की फॉलो करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. सो मी या सगळ्या काही टिप्स ज्या तुम्हाला शेअर केल्या आहेत त्यामधली तुमची सगळ्यात फेवरेट टिप कोणती होती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमचं बेसिनसुद्धा अशाच पद्धतीने स्वच्छ करा. रिझल्ट बघू शकता, अगदी क्लीन असं बेसिन निघालेलं आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. सबस्क्राईब नक्की करा.